Hello students, how are you all? I hope you all are fine and good. So let's start our second part of R.K. Narayan's and Astrologer's Day. Students, we saw in previous part, writer means R.K. Narayan describe about his professional equipments, his character very beautifully, and after that where he said and do his work. Okay, after that writer tells about his past in page number 3, second last paragraph, and let's continue our lesson. After that, he had a working analysis of mankind's troubles, marriage, money, and the tangles of human ties. He had a working analysis of mankind's troubles. विद्यार्थी मित्रांनो, त्याचं जे केसवर्क होतं, त्याचं जे काही स्टडी होता, त्याचं जे काही प्रॅक्टिस होती ती इतकी शार्प झालेली होती की ही हॅड वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल्स. जे सर्वसामान्यपणे जे काही ॲनालिसिस आहेत, विश्लेषण जे आहेत मॅनकाइंड्स ट्रबल, मानवी जीवनातील जे काही समस्या आहेत, बहुतांशी सर्वसामान्यपणे मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. टँगल मीन्स ट्विस्ट अँड मडल्स. ओके, मीन्स जे काही मानवी नात्यांची जी काही गुंतागुंत आहे, टँगल्स ऑफ ह्युमन टाईज, मानवी नात्यांची गुंतागुंत, याबद्दल तो खूप शार्प तिथे झालेला होता. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. परसेप्शन मीन्स ॲबिलिटी टू अंडरस्टँड, म्हणजे समजून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये खूप शार्पली ही आलेली होती, त्याच्या त्या प्रॅक्टिसमधून त्याला मिळालेली होती. विथिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. अवघ्या 5च मिनिटामध्ये तो सांगू शकत होता, त्याला समजायचं की काय चुकीचं घडलेलं आहे. ही चार्ज 3 pies पर क्वेश्चन, आणि तो त्याचे कस्टमरला म्हणजेच त्याच्या ग्राहकांना प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी हा 3 pies हा चार्ज करायचा. नेव्हर ओपन हिज माउथ टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲट लीस्ट 10 minutes, which provided him enough stuff for a dozen answers and advices. तो प्रत्येक प्रश्नासाठी 3 pies तिथे घ्यायचा. अँड नेव्हर ओपन हिज माउथ, तो त्याचं तोंड उघडत नव्हता, तो बोलायला सुरुवात करत नव्हता. टिल म्हणजे तोपर्यंत. द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲट लीस्ट 10 minutes, जोपर्यंत समोरचा व्यक्ती म्हणजेच त्याचं जे गिराईक आहे ते जवळपास 10 मिनिटापर्यंत त्याच्या समस्या सांगत नाही, तोपर्यंत तो त्याचं माउथ, त्याचं तोंड उघडत नव्हता. आणि समोरचा 10 मिनिटापर्यंत त्यांनी समस्या सांगितल्यानंतर विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन ॲन्सर्स अँड ॲडवाइसेस. आणि जे 10 मिनटं त्याची गिराईक जे त्याला माहिती सांगायची की ते माहिती विच प्रोव्हाइडेड की जे त्याला पुरवायचे हिम इनफ स्टफ फॉर अ डझन ॲन्सर्स अँड ॲडवाइसेस. बहुतांश प्रश्न आणि जे काही त्याला सल्ले देण्यासाठी बहुतांश असा सामग्री किंवा बहुतांश अशी माहिती त्याला तिथे सापडायची, त्यातून मिळायची. व्हेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम, जेव्हा तो त्याचं दुसरा आपल्या कस्टमरचं जेव्हा गेझिंग ॲट हिज पाल्म, गेझिंग मीन्स काय, टक लावून पाहणे किंवा लक्षपूर्वक पाहणे. ॲट हिज पाल्म, PALM, पाल्म मीन्स तळहात तो टक लावून तिथे पाहत असायचा. आणि त्या पर्सन्सला म्हणायचा, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. 9 out of 10 were disposed to agree with him. मुलांनो, इन मेनी वेज, बहुतांश तो प्रश्न एक सामान्यपणे आपण समजू शकतो की कशा पद्धतीचं हे बोलणं किंवा त्याचं हुशारी तो तिथे दाखवायचं की इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट ऑफ युअर एफर्ट्स. बहुतांश वेळा तुम्ही जे समोरच्या व्यक्तीला तो म्हणायचं की बहुतांश वेळा तुम्ही जे काही एफर्ट्स घेता, मेहनत घेता, कष्ट घेता, त्याचं पूर्ण तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही.
असं तो प्रत्येक माणसाला तेथे म्हणायचा. अँड 9 out of 10 वर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. आणि असं जेव्हा तो बोलायचा त्यावेळी प्रत्येक व्यक्तीला म्हणजे 10 पैकी जवळपास 9 व्यक्तींना ते मान्य व्हायचं, ते ॲग्री त्यासाठी व्हायचे की हो मी इतकं एफर्ट्स घेतो पण त्याचं पूर्ण रिझल्ट मला तिथे मिळत नाही. 9 out of 10 वर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. और ही क्वेश्चन, आणि हा सुद्धा प्रश्न तो विचारायचा की इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ distance relative who is not well disposed towards you? Or he gave an analysis of character. Most of your troubles are due to your nature. How can you be otherwise with Satan where he is? You have an impetuous nature and a rough exterior. This endeared him to their hearts immediately, for even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. आणि तो असाही प्रश्न आपल्या समोरच्या ग्राहकाला विचारायचा की तुमच्या कुटुंबात अगदी दूरच्या नात्यात अशी एखादी स्त्री आहे का जिचे तुमच्याशी सलोख्याचे संबंध नाहीत? किंवा स्वभावाचे विश्लेषण तो करून म्हणे, तुमचा बहुतेक त्रास तुमच्या स्वभावामुळे होत आहे. अर्थात शनी या ठिकाणी असताना तुम्ही आणखी वेगळे कसे असू शकणार म्हणा. तुमचा स्वभाव उतावळा आहे आणि तुमचे बाह्यरूप उग्र वाटते, कठोर वाटते. या त्याच्या बोलण्यामुळे लोक लगेच खुश होत असत, कारण आपल्यापैकी अगदी मावाळ स्वभावाच्या लोकांना सुद्धा आपण बाहेरून कठोर वाटतो अशी कल्पना करायला नक्कीच आवडते. अशा प्रकारे तो लोकांशी तेथे बोलत असायचा आणि त्यांना हा आश्चर्यचकित करत असायचा, तेथे सांगत असायचा. आफ्टर दॅट रायटर्स टेल्स व्हॉट हॅपन दॅट डे अँड ॲस्ट्रॉलजर्स डे. त्या ॲस्ट्रॉलजर डे या लेसनमधील त्या दिवशी काय झालंय हे ते रायटर सांगायला सुरुवात केली की द नट्स व्हेंडर ब्लो आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. तेथील जो काही शेंगदाणा विक्रेता होता, ही ब्लो आउट हिज फ्लेअर, त्याने त्याची जी काही उजेडाची जी काही ज्योत होती ती फ्लेअर त्याने विझवली. अँड रोज टू गो होम, आणि घरी जाण्यासाठी तो तिथे निघाला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलजर. हा ॲस्ट्रॉलजरसाठी एक साईन होता, संकेत होता की टू बंडल अप टू. त्यालासुद्धा आता बंडल अप मीन्स काय, तर इथे आवरावरी किंवा ते बंद करणं, त्याला आता हा संकेत, बंद करावा हा संकेत त्याला आता मिळालेला होता. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. आता इथे हा सिग्नल तो नट वेंडर तिथे त्याची फ्लेअर बंद करून गेल्यामुळे का तो सिग्नल त्याला, किंवा तो नट वेंडर तिथे तो ब्लोआउट करून गेला होता, मग हा एक संकेत त्याला तो धंदा बंद करण्याचा, त्याचा व्यवसाय बंद करण्याचा हा का संकेत मिळाला होता. याचं रिझन, जेव्हा ते तिथे बसण्याची जागा जी होती ॲस्ट्रॉलॉजरची, त्याचं वर्णन करताना त्याने सांगितलं होतं की ॲस्ट्रॉलॉजर हा त्याचा जो काही व्यवसाय होता तो शेंगदाणा विक्रेताच्या लाईटवर हा करत होता आणि इकडून तिकडून येणाऱ्या लाईटवर करत होता. पण आता तो दिवा किंवा ती ज्योत विझल्यामुळे आता त्याला अंधारात काम करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्याने काय केलं होतं, आता हा संकेत त्याला मिळालेला होता. अँड सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटल शॅफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच स्ट्रेट डाऊन इन फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. कारण कुठून तरी समोरच्या जमिनीवर येऊन पडणारा हिरवा प्रकाशझोत जो आहे, तो प्रकाशझोत सोडल्यास त्याला आता अंधारातच बसावे लागले असते. त्यामुळे त्याला आता बंडल अप करणं गरजेचं होतं, बंद करणं गरजेचं होतं. अँड ही स्टार्टेड टू पिकअप हिज काउरी शेल्स अँड paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was bottled out. आणि
जेव्हा तो त्याचे जे काही काउरी शेल्स आहेत अँड पॅराफर्नालिया मीन्स अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स यूज इन पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी ऑर पर्सनल पोसेशन. त्याचे जे काही कार्ड्स होते त्या कार्ड्सवर काही आर्टिकल्स, काही रहस्यमय असे मंत्र लिहिले होते. ते जे काही कार्ड्स होते ते कार्ड्स आणि काउरी शेल्स तो उचलायला लागला आणि त्याच्या बॅगमध्ये ठेवायला लागला, पुटिंग देम बॅग इन टू हिज बॅग. व्हेन द ग्रीन शॅफ्ट ऑफ लाईट वॉज बॉटल्ड आउट. आणि त्याच्या जवळ येऊन थांबणारी किंवा जवळ पडणारी जी काही ग्रीन लाईट होता, हिरव्या कलरचा प्रकाश जो होता तो अचानकपणे काय झाला तर वॉज बॉटल्ड आउट, तो अचानकपणे निघून गेला, तो अंधार तिथे झाला. ही लुक्ड अप, त्याने वरती पाहिलं अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. आणि त्याने वर पाहिलं आणि त्याला एक माणूस त्याच्या शेजारी येऊन उभा राहिलेला दिसला. ही सेन्स अ पॉसिबल क्लायंट अँड सेड यू लुक सो केअरवॉन. आणि ही सेन्स त्याला अशी जाणीव झाली की अ पॉसिबल क्लायंट हा आपला अंदाज त्याला वाटला की हा आपला गिराईक असू शकतो. त्यामुळे त्याने त्याच्या शैलीमध्ये त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. त्याला प्रश्न त्याने विचारला ॲस्ट्रोलॉजरने, यू लुक सो केअरवॉन. केअरवॉन मीन्स टायर्ड ऑर अनहॅपी, म्हणजेच खूप चिंताग्रस्त किंवा आनंदी तू दिसत नाही आहेस असं तो म्हणाला. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. आणि पुढे ॲस्ट्रोलॉजर बोलायला सुरुवात त्याने केली की इट विल डू यू गुड, हे तुझ्यासाठी चांगलं राहील की टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी, तू इथे माझ्या शेजारी बस आणि माझ्याशी थोडंसं बोल, गप्पा मार, हे तुझ्यासाठी चांगलं राहील असं तो तिथे म्हणाला. द ऑदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वेगळी. आणि दुसरा जो व्यक्ती होता तो व्यक्ती हा काय झाला तर द ऑदर ग्रंबल मीन्स कुरबुर करत, काहीतरी फुटफुटत, सम रिप्लाय वेगळी, त्याने काहीतरी उत्तर याला दिलं अस्पष्टपणे. वेगळी मीन्स काय, अस्पष्टपणे काहीतरी कुरबुर करत फुटफुटत त्याने उत्तर दिलं. द ॲस्ट्रोलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन. आणि ॲस्ट्रोलॉजरसुद्धा काय झालं तर त्याने सुद्धा आपले म्हणणे पुन्हा पुढे दामटले, त्याच्यावर लादले. थोडक्यात येते की whereupon the other thrust his palm under his nose, saying, You call yourself an astrologer? आणि whereupon the other thrust his palm. आणि समोरचा जो काही व्यक्ती होता त्या व्यक्तीने ज्यावर आपला तळहात ज्योतिषाच्या तोंडासमोर तो नेत म्हणाला, तू स्वतःला ज्योतिषी समजतोस? असं तो दुसरा व्यक्ती या ॲस्ट्रोलॉजरला म्हणाला, त्याचा तळहात पुढे करत. द ॲस्ट्रोलॉजर फेल्ड चॅलेंज्ड अँड सेड, टिल्टिंग द अदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शॅफ्ट ऑफ लाईट. आणि जेव्हा त्याने असं रूडली या ॲस्ट्रोलॉजरच्या समोर, ज्योतिषाच्या समोर त्याचा तळहात समोर नेला आणि म्हणाला की यू कॉल युअरसेल्फ ॲन ॲस्ट्रोलॉजर, तू स्वतःला ज्योतिष समजतोयस, हे त्याला एक आव्हान दिल्यासारखं तिथे वाटलं. ही फेल्ड चॅलेंज अँड सेड. आणि तो म्हणाला टिल्टिंग मीन्स फिरवणे, द ऑदर्स पाम, दुसऱ्या समोरच्या व्यक्तीचा जो काही तळहात होता तो तळहात टुवर्ड्स म्हणजे ज्याकडे द ग्रीन शॅफ्ट ऑफ लाईट, जो काही ग्रीन शॅफ्ट ऑफ लाईट प्रकाशझोत जो होता हिरव्या रंगाचा, त्या प्रकाशझोताकडे त्याचा तळहात वळवत तो म्हणाला, युअर्स इज अ नेचर. अँड अनदर सेड, ओ स्टॉप दॅट. आणि तो तळहात बघत त्याने म्हणायला सुरुवात केली, त्याचं म्हणणं सांगायला सुरुवात केली, युअर इज अ नेचर, तुमचा जो काही स्वभाव आहे. आणि त्याचं बोलणं पूर्ण होत नाही तोच दुसरा व्यक्ती म्हणाला, ओ स्टॉप दॅट, हे बंद कर. असं तो दुसरा व्यक्ती म्हणाला, टेल मी समथिंग वर्थवाईल, मला दुसरं काहीतरी महत्त्वाचं, वर्थवाईल, इम्पॉर्टंट, हे तुला विचारायचं आहे, ते मला तू सांग. अवर फ्रेंड फेल्ड पिक्वेड. आणि मला मुद्द्याचे काय ते सांगा, आपल्या मित्राचा स्वाभिमान दुखावल्यासारखे झाले, असं त्याला तिथे
स्वाभिमान दुखावल्यासारखा तिथे झाला. पिक्विड मीन्स इरिटेटेड, एनॉयड ऑर रिसेंटेड, म्हणजेच आपल्या मित्राला हे इरिटेट केल्यासारखे, दुखावल्यासारखे, त्याचा स्वाभिमान दुखावल्यासारखे हे त्याने केले. अँड व्हॉट यू आवर फ्रेंड फेल्ट पिक्विड, आय चार्ज ओनली 3 पैस पर क्वेश्चन. अँड ॲस्ट्रॉलॉजर टोल्ड हिम, आय चार्ज ओनली 3 पैस पर क्वेश्चन. मी एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 3 पैस घेतो असं त्याने त्याला सांगितलं, त्या गिरायकाला सांगितलं. अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि प्रत्येक प्रश्नाचे फक्त 3 पैसे घेतो असं तो म्हणाला, आणि तुमच्या पैशांच्या मोबदल्यात जे तुम्हाला मिळते ते पुरेसे असते. यावर आपला हात मागे घेत त्याने एक आणा काढला. आणि असं जेव्हा ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला त्यावेळी समोरचा जो काही व्यक्ती होता, अनदर, ॲट हिज द अदर विड्रॉ हिज आर्म, टूक आउट अँड आणा अँड फ्लंग इट आउट टू हिम. दुसऱ्या व्यक्तीने लगेच विड्रॉ मीन्स काढणे, त्याचा हात काढून किंवा त्याच्या हातामधून त्याने टूक आउट अँड आणा, काही पैसे आणि त्याने काढले. अँड फ्लंग इट आउट टू हिम. फ्लंग मीन्स भिरकावणे किंवा त्याकडे फेकणे. ॲस्ट्रॉलॉजरकडे त्याने ते फेकले. सेईंग, आय हॅव सम क्वेश्चन टू आस्क. तो त्याला म्हणाला की मला काही प्रश्न तुला विचारायचे आहेत, असं तो समोरचा व्यक्ती म्हणाला. देन ॲस्ट्रॉलॉजर I have some question to ask. If I prove you are bluffing, you must return that Anna to me with interest. आणि तो समोरचा व्यक्ती म्हणाला की जर मला काहीतरी विचारायचे आणि जर मी हे सिद्ध केले की यू आर ब्लफिंग मीन्स काय, तर इथे फसवणे किंवा खोटे सांगणे. जर तुम्ही खोटे सांगत आहात, तुम्ही लोकांना फसवत आहात, हे जर मी प्रूव्ह केलं तर यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. तुला तो आणा जो मी दिलाय तो व्याजसकट परत करावा लागेल, असं तो व्यक्ती म्हणाला. अँड देन ॲस्ट्रॉलॉजर सेड, इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. आणि तो म्हणाला जर माझी उत्तरे तुला समाधानकारक वाटली तर तुम्हाला 5 रुपये देणार का, असं ॲस्ट्रॉलॉजर त्या व्यक्तीला म्हणाला. देन नो, अनदर सेड. दुसरा व्यक्ती म्हणाला की नाही, मी 5 रुपये देणार नाही. अँड देन अगेन ॲस्ट्रॉलॉजर्स आस्क, ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाज. ठीक आहे, मग 8 आणे देशील का, असं तो ॲस्ट्रॉलॉजर त्या व्यक्तीला म्हणाला. ऑल राईट, ठीक आहे, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग, सेड द स्ट्रेंजर. स्ट्रेंजर मीन्स तो अनोळखी व्यक्ती. तो मनुष्य म्हणाला की ठीक आहे, तुम्ही चुकीचे सांगितल्यास मला दुप्पट द्यायला तयार असाल तरच, असं तो व्यक्ती म्हणाला. ट्वाईस मीन्स दुप्पट. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड. आणि हे जे काय त्यांच्यामध्ये पॅक्ट मीन्स डील, हा जो काही करार होता तो करार दोघांमध्ये मान्य झाला. आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. आणि थोड्या युक्तिवादानंतर दोघांमध्ये हा करार शेवटी मान्य झाला. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप प्रेयर टू हेवन ॲज द ऑदर लीट अ चिरूट. आणि ज्योतिषाने वर देवाकडे पाहत प्रार्थना केली. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप मीन्स काय, सेंट अप अ प्रेयर म्हणजे देवाकडे प्रार्थना केली. टू हेवन ॲज द ऑदर लीट अ चिरूट. आणि दुसरा जो व्यक्ती होता त्या मनुष्याने चिरूट मीन्स काय ते, अ सिगार, तिथे त्याची सिगार तिथे पेटवली. लीट मीन्स पेटवणे. द ॲस्ट्रॉलॉजर कॅच अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि त्याचवेळी काडेपेटीच्या उजेडात त्या इसमाच्या चेहऱ्याची एक झलक ज्योतिषाला दिसली. अँड ही पॉज. आणि तो क्षणभर थबकला. जेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीने त्याचे सिगार पेटवण्यासाठी जेव्हा त्या काडी ओढली, काडेपेटीचा जो काही उजेड पडला त्या उजेडामध्ये
त्या समोरच्या व्यक्तीचा चेहरा जेव्हा त्यांना आढळला किंवा त्याने ती झलक त्याला पाहायला मिळाली, अ ग्लिम्स मीन्स झलक ऑफ हिज फेस, त्याच्या चेहऱ्याची झलक त्याने पाहिली त्या मॅचलाईटमध्ये काडीपिटीच्या उजेडात, त्यावेळी देअर वॉज अ पॉज, तेथे तो क्षणभर थबकला. एकीकडे मीन्स हिअर ॲज कार्स हुटेड ऑन द रोड्स, जुटका ड्रायव्हर सोर ॲट हिज हॉर्सेस अँड द बॅबल ऑफ द क्राऊड ॲजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि जसं कार्स हुटेड अप ऑन द रोड, कार मोटारींचे रस्त्यावरचे जे काही मोटारी होत्या येणारे जाणारे त्याच्या मोटारीचं हॉर्न तिथे वाजत होते. अँड जुटका मीन्स काय तर बग्गी, घोड्यांची बग्गी. तर जे काही बग्गीचे जे काही चालक होते ड्रायव्हर सोर ॲट हिज हॉर्सेस, सोर मीन्स काय हाकणे, त्यांच्या घोड्यांना ते हाकी देत होते. आणि वाहत्या गर्दीचा गोंगाट पार्कच्या अर्धवट गडदपणाला आणखी कासवीस तिथे करत होता. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. बॅबल मीन्स साऊंड किंवा जो काही आवाज आहे तो आवाज अर्धवट गडदपणाला आणखी कासवीस तिथे करत होता. ॲजिटेटेड मीन्स कासवीस तिथे करत होता. आणि तो ॲस्ट्रॉलॉजर तिथे थबकला होता. त्याचं रिझन काय होतं आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. द ऑदर सॅट डाऊन अँड तिथे दुसरा जो व्यक्ती होता तिथे खाली बसला. सकिंग ही चिरूट पफिंग आऊट, आणि त्याच्या सिगारची तो सकिंग ही चिरूट, सक मीन्स ओढणे अँड पुफिंग आऊट आणि सोडणे. सिगारचे त्याचे जे काही झुरके होते तो घेत होता, तिथे सोडत होता. सॅट देअर रुथलेसली विदाउट पिटी, पण तिथे तो धसमुसळेपणाने तिथे खाली बसला. रूडली तो तिथे खाली बसला. अँड द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल, आणि आता मात्र त्या चेहऱ्याची झलक पाहिल्यानंतर या ॲस्ट्रॉलॉजरला आता अस्वस्थ वाटायला लागलं. आणि तो तिथे अनकम्फर्टेबल त्याला तिथे फील व्हायला लागलं. हिअर टेक युअर आनाज बॅग, आणि आता मात्र ज्योतिष त्याला म्हणाला की हे घे तुझे आणे, हे परत घे. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस, मला या आव्हानांची सवय राहिलेली नाही, मला या आव्हान आता आवडत नाही, असं तो म्हणाला. इट इज लेट फॉर मी टुडे, मला आज खूप उशीर झालेला आहे घरी जाण्यासाठी, असं तो त्या समोरच्या व्यक्तीला म्हणाला. अँड ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप, आणि त्याने घाईघाई ज्योतिषाने आपले जे काही प्रिपरेशन्स होते म्हणजे तो प्रिपरेशन तयारी करू लागला बंडल अप करण्याची, त्याचं सामान आवरायची तयारी तो करायला लागला घाईघाईमध्ये. द ऑदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड यू कांट गेट आउट ऑफ इट नाव, आणि दुसरा जो व्यक्ती होता तो व्यक्तीने त्याचं मनगट, हेल्ड हिज रिस्ट मीन्स मनगट, त्याचं मनगट हे घट्टपणे काय केलं, हेल्ड केलं, घट्टपणे पकडलं, आणि म्हणाला यू कांट गेट आउट ऑफ इट नाव, तू यातून आता सुटू शकत नाही, असं तो समोरचा व्यक्ती त्यांना ॲस्ट्रॉलॉजरला म्हणाला. यू कांट गेट आउट ऑफ इट नाव, यू ड्रॅग मी इन व्हाईल आय वॉज पासिंग, तू मला इकडे ड्रॅग केलेलं आहे मीन्स ओढलेलं आहे, व्हाईल आय एम पासिंग, मी इथून जात असताना तुम्हाला यात ओढलंय, आता मात्र तुझी सुटका नाही, असं तो व्यक्ती ॲस्ट्रॉलॉजरला म्हणाला. तिथे ॲस्ट्रॉलॉजरला यू ड्रॅग मी असं तो व्यक्ती म्हणाला. मग काहीतरी जाळं टाकून याला ओढलं होतं का समोरच्या व्यक्तीला, तर नाही. तर त्याचं जे काही रायटरने जे काही त्याचं कॅरेक्टर स्केच आहे, हे कॅरेक्टर जे काही डिस्क्राईब केलेलं आहे त्यामध्ये सांगितलं होतं की ही अट्रॅक्ट पीपल, हिज फेस, हिज फोरहेड, हिज आईज अट्रॅक्ट टू पीपल, सो दॅट्स वाय दॅट अनदर पर्सन इज ऑल्सो ड्रॅग विथ हिम, त्याकडे तो ड्रॅग झाला होता
तिथून जात असताना आणि तो व्यक्ती तेच म्हणाला की तू मला इथे ओढलंय, आता तू यातून सुटू शकत नाही. अँड गो ऑन, असं तो म्हणाला की द अदर थर्स्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड sorry, I was passing. The astrologer shivered in his grip and his voice shook and became faint. आणि जेव्हा तो व्यक्ती त्या समोरच्या व्यक्तीने त्याचं मनगट घट्टपणे पकडलं आणि त्याला असं म्हटलं की तू यातून सुटू शकत नाही, त्यावेळी द ॲस्ट्रोलॉजर शिवर्ड हिज ग्रीफ, आणि ॲस्ट्रोलॉजरने काय केलं तर त्याचे जे काही शिवर्ड मीन्स थरथर कापणे, थरकाप त्याचा होणे, त्याच्या तावडीत सापडलेला असताना, ग्रीपमध्ये म्हणजेच त्याच्या तावडीत सापडलेला असताना आता मात्र हा ज्योतिषी थरकाप त्याचा व्हायला लागला. अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकम फॅम, आणि त्याचा आवाज आता शूक मीन्स कापायला लागला, बिकम फेंट, आणि तो तिथे दुर्बल झाल्यासारखा तिथे वाटायला लागला. तो ॲस्ट्रोलॉजर तिथे दुर्बल झालेला होता. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमॉरो, आणि ॲस्ट्रोलॉजर त्या व्यक्तीला म्हणाला लिव्ह मी टुडे, आज मला जाऊ दे, आय विल स्पीक टू यू टुमॉरो, मी उद्या तुझ्याशी बोलेल, असं तो ॲस्ट्रोलॉजर त्या व्यक्तीला म्हणाला. द अदर थर्स्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन, आणि दुसरा जो काही व्यक्ती होता त्याने त्याचा तळहात त्याच्यासमोर केला आणि म्हणाला चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन, आव्हान हे आव्हान असतं, ते तू आता पुढे चाल, ते सुरू कर, असं तो म्हणाला. अँड देन द ॲस्ट्रोलॉजर प्रोसीड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, आणि कोरड पडत असलेल्या घशाने ज्योतिषी पुढे बोलू लागला. अँड द ॲस्ट्रोलॉजर प्रोसीड म्हणजेच पुढे त्याने सुरुवात केली, विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, थ्रोट मीन्स घसा, ड्राईंग अप मीन्स कोरडा पडणे, घसा कोरड पडत असताना सुद्धा ज्योतिषी पुढे बोलू लागला. देअर इज अ वुमन, अशी एक स्त्री आहे, असं तो बोलायला सुरुवात केली. त्याचवेळी अनदर अगेन स्टॉप हिम, दुसऱ्या व्यक्तीने पुन्हा एकदा त्याला थांबवलं. आय डोंट वॉन्ट ॲट ऑल, मला हे बाकीचं सर्व नको आहे, बाकीचं नको आहे. ॲन्सर मी ओनली, शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, मला फक्त या प्रश्नाचं उत्तर दे की मी माझ्या वर्तमान काळातील किंवा मी सध्या शोधत असलेलं गोष्टीत किंवा त्यामध्ये मी सध्या जे काही शोधतोय त्यामध्ये मला यश येईल की नाही, त्यामध्ये सध्याच्या शोधात मी यशस्वी होईल की नाही, याचं उत्तर मला तू दे, याचं उत्तर फक्त मला हवं आहे, असं तो व्यक्ती म्हणाला. ॲन्सर दिस अँड गो, या प्रश्नाचं मला उत्तर दे आणि तू जा, असं तो म्हणाला. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉईन्स, आणि या प्रश्नांची उत्तरं तू जोपर्यंत देत नाही, नाहीतर मुकाट्याने तुमचे सर्व आणे मला देऊन टाकायचे, तुम्ही मान्य करीपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही, असं तो व्यक्ती ॲस्ट्रोलॉजरला म्हणाला. अँड द ॲस्ट्रोलॉजर मटर्ड अ फ्यू इन्कॅन्टेशन्स अँड रिप्लाइड ऑल राईट, आणि इन्कॅन्टेशन्स मीन्स सपोर्टली मॅजिकल वर्ड्स, आणि ज्योतिषाने काही मंत्र मीन्स सपोर्टली मॅजिकल वर्ड्स, इन्कॅन्टेशन्स मीन्स मंत्र, काही मॅजिकल वर्ड्स मंत्र त्याने पुटपुटले, आणि ही रिप्लाय त्याने उत्तर दिलं, ऑल राईट आय विल स्पीक, ठीक आहे मी तुझ्याशी बोलेल. पण विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग, आणि मी बोलेल पण मी जे सांगतो ते पटले तर तुम्हाला 1 रुपया देणार का, असं तो तिथे म्हणाला. कन्व्हिन्सिंग मीन्स
पटण्यायोग्य किंवा पटण्यासारखं मी जे काही सांगेल ते जर तुला पटलं तर तू मला 1 रुपया देशील का? अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ. नाहीतर मी माझे तोंड उघडणार नाही, असं तो ॲस्ट्रॉलॉजर त्याला म्हणाला. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. आणि तुला जे वाटतं ते तू करू शकतोस, असं त्याला तो ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला. आफ्टर गुड डील ऑफ हॅगलिंग. आणि बराच वेळ घासाघीस केल्यानंतर, हॅगलिंग मीन्स घासाघीस करणे, बार्गेनिंग करणे. बराच वेळ घासाघीस केल्यानंतर शेवटी ते मान्य झाले आणि ज्योतिषी बोलायला तिथे लागला. द ॲस्ट्रॉलॉजर सेड. ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला, यू वेअर लेफ्ट फॉर डेड, ॲम आय राईट. तुला मरणासन्न अवस्थेत सोडले होते, बरोबर? असं तो ॲस्ट्रॉलॉजर त्या व्यक्तीला म्हणाला. यू वेअर लेफ्ट फॉर डेड. तुला मरण्यासाठी सोडून देण्यात आलेले होते. हां, टेल मी मोर. हां, पुढे सांगा. दुसरा व्यक्ती म्हणाला. अ नेफ वॉज पास थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. ज्योतिषाने विचारले, एकदा सुरा खुपसला होता तुझ्या शरीरात, बरोबर? गुड फेलो. ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कॅर. व्हॉट एल्स. भले बहादर. हो, बरोबर. त्याने आपल्या छातीवरचा व्रण तिथे दाखवला. स्केअर मीन्स काय? स्कार मीन्स व्रण. त्याने तिथे त्याला दाखवला. व्हॉट एल्स. अजून काय, असं तो त्याला म्हणाला समोरचा. अँड देन यू वेअर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड. यू वेअर लेफ्ट फॉर डेड. आणि मग तुला शेताजवळच्या एका विहिरीत ढकलून दिले होते आणि मरायला सोडून दिले होते. पुश्ड इन टू अ वेल, WELL. वेल मीन्स विहीर. नियर बाय इन द फील्ड, जवळच्या शेतामध्ये. फील्ड मीन्स शेत. यू वेअर लेफ्ट फॉर डेड. आणि तुला मरायला सोडून दिलेले होते. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल. आणि तिथून जाणाऱ्या पासर बाय म्हणजे तिथे जवळून जाणाऱ्या एका इस्माने, एका व्यक्तीने जर विहिरीत डोकावून पाहिले नसते तर मी मेलोच असतो, असं तो व्यक्ती असं भावनावश होत तो मनुष्य उद्गारला. एक्सक्लेम मीन्स उद्गारणे. द अदर, दुसरा व्यक्ती. ओव्हरहेल्ड बाय एन्थुसिझम. एन्थुसिझम मीन्स काय? भावनावश होणे किंवा भावनेत येऊन तो तिथे म्हणाला की जर तिथून जाणाऱ्या व्यक्तीने जर मला त्या विहिरीमध्ये पीप मीन्स काय? तर इथे पासर पीप मीन्स काय? तर डोकवून पाहणे. ओके, त्या विहिरीमध्ये डोकवून पाहिलं नसतं तर मी तिथे मेलो असतो, असं तो व्यक्ती त्या ॲस्ट्रॉलॉजरला म्हणाला. व्हेन शॅल आय गेट ॲट हिम, ही आस्क, क्लिंचिंग हिज फिस्ट. मी त्याचा बदला कधी घेऊ शकतो? मूठ घट्ट आवळत त्याने त्या ॲस्ट्रॉलॉजरला तिथे विचारलं. व्हेन शॅल आय गेट ॲट हिम, मी त्याला कधी पकडू शकतो, मी कधी त्याचा बदला घेऊ शकतो, असं तर दुसऱ्या व्यक्तीने त्याला विचारलं. क्लिंचिंग हिज फिस्ट. क्लिंचिंग मीन्स काय? तर आवळणे. अँड फिस्ट, FIST. फिस्ट मीन्स मूठ. हाताच्या मूठ आवळत त्याने ॲस्ट्रॉलॉजरला विचारले. अँड ॲस्ट्रॉलॉजर टेल इन द नेक्स्ट वर्ड, ॲन्सर द ॲस्ट्रॉलॉजर. पण ॲस्ट्रॉलॉजरने त्याला उत्तर दिलं की इन द नेक्स्ट वर्ड, पुढच्या जन्मी, असं तू त्याला पकडू शकतोस, असं त्याला ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला. ही डाईड 4 months ago इन अ फार ऑफ टाउन. 4 महिन्यापूर्वीच त्याचा एका दूरवरच्या गावात मृत्यू झाला, असं त्या ॲस्ट्रॉलॉजरने त्याला सांगितलं. ही डाईड 4 months ago इन अ फार ऑफ टाउन. दूरच्या गावामध्ये त्याचा 4 महिन्यापूर्वीच मृत्यू झालेला आहे. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. तू यापुढे कधीही दिसणार नाही, असं ॲस्ट्रॉलॉजरने त्याला उत्तर दिलं. द अदर ग्रोन ऑन हिअरिंग इट. आणि हे ऐकून तो इसम जो होता, दुसरा व्यक्ती जो होता, तो
ग्रुण झाला. ग्रुण मीन्स काय तर हळहळणे. तो हळहळला तिथे. हे ऐकून द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसीड आणि ज्योतिषीने पुढे म्हणाला, गुरुनायक. ज्योतिषाने गुरुनायक असं त्याला हाक मारली. यू नो माय नेम? द ऑदर सेड, टेकन अ बॅग. आणि तो आश्चर्यचकित होत दुसरा व्यक्ती म्हणाला, तुम्हाला माझं नाव माहीत आहे? ॲज आय नो ऑल अदर थिंग, गुरुनायक. लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. जशा मला इतर अनेक गोष्टी माहीत आहेत, अजून सुद्धा तुझ्याबाबत खूप गोष्टी माहीत आहेत गुरुनायक, असं ॲस्ट्रॉलॉजर त्याला म्हणाला. माझे म्हणणे तू काळजीपूर्वक ऐकून घे. लिसन केअरफुली व्हॉट आय हॅव टू से. मी जे काही तुला सांगणार आहे ते व्यवस्थितपणे तू ऐकून घे. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ हिज टाउन. या शहराच्या उत्तरेला 2 दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर तुझं गाव आहे, असं तो ॲस्ट्रॉलॉजर त्याला म्हणाला. त्याच्या गावाविषयी त्याने सांगितलं. युअर विलेज इज 2 days जर्नी, 2 दिवसाच्या प्रवासानंतर ड्यू नॉर्थ, उत्तरेकडे तुझं गाव आहे, असं ॲस्ट्रॉलॉजरने त्याला सांगितलं. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. आणि पुढची ट्रेन तू पकड आणि इथून निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. तू घराच्या बाहेर पडलास तर तुझ्या जीवाला पुन्हा एकदा मोठा धोका आहे असे मला दिसते, असं ॲस्ट्रॉलॉजर त्याला म्हणाला. आय सी मीन्स मला असे दिसते. वन्स अगेन ग्रेट डेंजर, पुन्हा एकदा एक संकट किंवा मोठा एक धोका. टू युअर लाईफ, तुझ्या जीवनाला किंवा तुझ्या जीवाला आहे, असं तो म्हणाला. ही टूक आउट हिज पिंच ऑफ स्केर्ड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. आणि त्याने एक चिमूटभर पवित्र राख बाहेर काढली आणि त्याच्यासमोर धरली. ही टूक आउट अ पिंच, पिंच मीन्स चिमूटभर, अस ऑफ स्केर्ड ॲश मीन्स पवित्र राख. त्याने बाहेर काढली आणि त्याच्यासमोर धरली. अँड हेल्ड इट टू हिम, त्याच्याकडे धरली. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. आणि हे रब मीन्स काय, ती फासणे किंवा कपाळाला लावणे. तू तुझ्या कपाळाला ही राख लाव, ही उदी लाव, असं तो तिथे म्हणाला. आणि तू घरी जा, असं त्या ॲस्ट्रॉलॉजरने त्या व्यक्तीला सांगितलं. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन अँड यू विल लाईव्ह टू बी 100. तू पुन्हा कधी या दक्षिण दिशेला प्रवास करू नकोस, म्हणजे तू 100 वर्ष जगशील, असं त्या ॲस्ट्रॉलॉजरने त्याला सांगितलं. व्हाय शुड आय लिव्ह होम अगेन, द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. मी पुन्हा घर सोडून का जाऊ, तो इसम विचार करीत म्हणाला. रिफ्लेक्टिव्हली थोडासा गोंधळत विचार करत तो म्हणाला. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. मी वारंवार त्याला शोधण्याकरता आणि तुम्हाला भेटल्यावर त्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने मी बाहेर पडत असे खेदाने त्याने मान हलवली. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव, मी फक्त त्याला शोधण्यासाठीच तिथे बाहेर पडत होतो. अँड टू लुक फॉर हिम टू चोक आउट हिज लाईफ. चोक आउट मीन्स काय, जीव घेणे. हिज लाईफ, जेव्हा त्याला भेटेल तेव्हा त्याचा जीव घेण्यासाठी मी त्याला शोधत होतो. ही शोक हिज हेड रिग्रेटफुली. तो त्याची मान हलवत तिथे म्हणाला, खेदाने तो तिथे म्हणाला, मी त्याला शोधण्यासाठीच फक्त बाहेर पडत होतो. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. परंतु तो माझ्या हातातून निसटला, असं तो व्यक्ती म्हणाला. He has escaped my hands. I hope at least he died as he deserved. आणि निदान त्याला त्याच्या लायकीप्रमाणे
डिझर्व मीन्स लायकीप्रमाणे, ते अर्थ की त्याच्या लायकीप्रमाणेच त्याला मृत्यू आला असेल असे मी समजतो, असं तो व्यक्ती म्हणाला. देन ॲस्ट्रोलॉजर सेड येस. ॲस्ट्रोलॉजर नंतर म्हणाला की हो, त्याच्या लायकीप्रमाणेच मीन्स इनडायरेक्टली त्याच्या लायकीप्रमाणेच त्याला मृत्यू आला. ज्योतिषी असं उत्तरला. द अदर ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. क्रश्ड मीन्स काय, चेरडला गेला किंवा चेंगरने. तो एका लॉरीखाली मीन्स एक मालवाहू गाडीखाली तो चिरडला गेला, असं तो ॲस्ट्रोलॉजर म्हणाला. द अदर लुक ग्रॅटिफाईड टू हिअर इट. आणि ग्रॅटिफाईड मीन्स काय, आनंद होणे. आणि हे ऐकून त्या समोरच्या व्यक्तीला खूप आनंद झाला. द प्लेस वॉज डिझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रोलॉजर पिकअप्ड हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. आणि द प्लेस वॉज डिझर्टेड बाय द टाईम. आणि ते त्या वेळेपर्यंत तेथील जे काही ठिकाण होतं ते काय झालं होतं, डिझर्टेड मीन्स सुनसान तिथे झालेलं होतं. द ॲस्ट्रोलॉजर पिकअप हिज आर्टिकल्स आणि पुट डेम इन टू हिज बॅग. आणि ॲस्ट्रोलॉजरने त्याचे आर्टिकल्स, त्याचे जे काही इक्विपमेंट्स होते ते इक्विपमेंट्स त्याच्या बॅगेमध्ये भरेपर्यंत ते पूर्ण जागा सुनसान तिथे झालेली होती. द ग्रीन शॅफ्ट वॉज ऑल्सो गॉन. आणि तो थोडाफार पडणारा जो काही हिरवा प्रकाश होता तो सुद्धा आता निघून गेलेला होता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. आणि ती जागा आता खूप अंधारात आणि शांततेत ही बुडून गेलेली होती. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिविंग द ॲस्ट्रोलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. आणि ज्योतिषाला मुठभर नाणी देऊन, हँडफुल मीन्स काय, मुठभर कॉईन्स नाणी देऊन, द स्ट्रेंजर तो जो काय अनोळखी व्यक्ती होता, हॅड गॉन ऑफ तिथून निघून, अंधारात तोही निघून गेलेला होता. इट वॉज नियरली मिडनाईट. आणि आता जवळपास मध्यरात्र झालेली होती. वेन द ॲस्ट्रोलॉजर रिच्ड होम. हा ज्योतिषी घरी पोहोचेपर्यंत जवळपास अर्धी रात्र झालेली होती. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. आणि त्याची जी काही पत्नी होती, ती पत्नी त्याची जी काही बायको होती ती दारातच उभी राहून या ज्योतिषाची वाट तिथे पाहत होती. अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. आणि रात्री इतका उशीर का झाला याचं जे काही स्पष्टीकरण होतं ते स्पष्टीकरण डिमांड केली, मागणी त्याची केली की का उशीर झाला, उशिरा येण्याबद्दल स्पष्टीकरण तिने तिथे विचारले. आय कॅन बाय सम हिज वाईफ demanded an explanation. The flung the coins at her and said, "Count them." One man gave all that. आणि ही फ्लंग द कॉईन्स. आणि जे काही दिवसभराची कमाई होती, त्या व्यक्तीने दिलेले जे काही आणे होते, जे काही कॉईन्स होते, ते कॉईन्स त्याने काय केले, तिच्याकडे हे फ्लंग केले, फेकले, दिले. काउंट देम हे मोज एका माणसाने ती दिली आहेत सगळी, असं तो म्हणाला. 12.5 आनाज. 12.5 आणे हे आहेत. ती मोजत म्हणाली. काउंटिंग. सी सेड काउंटिंग. ती मोजत म्हणाली 12.5 आणे हे आहेत. शी वॉज व्हेरी हॅपी. शी वॉज ओव्हरजॉईड. व्हेरी हॅपी किंवा तिला खूप तिथे आनंद झाला होता. I will prepare. She was overjoyed. I can buy some jaggery and coconut tomorrow. आणि ते नाणे मोजत ती म्हणाली 12.5 आणि हे आहेत. तिला खूप आनंद झाला. उद्या थोडा गूळ आणि नारळ मला आणता येईल म्हणून ती आनंदी तेथे झालेली होती. जॅगरी मीन्स गूळ अँड कोकोनट म्हणजेच नारळ. उद्या नारळ मला खरेदी करता येतील, काही गूळ मला खरेदी करता येईल, असं ती तेथे
म्हणाली, द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाव. कित्येक दिवसापासून मिठाई ही मुलं मागत आहेत असं ती तेथे म्हणाली. मला त्यांच्यासाठी आता गूळ आणि नारळ आणता येईल. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. आणि तिच्यासाठी काहीतरी छान पदार्थ मी बनवेल असं ती त्याची पत्नी या ॲस्ट्रोलॉजरला म्हणाली. द स्वाईन हॅज चिटेड मी. ही प्रॉमिस मी अ रुपी. अँड त्या द स्वाईन मीन्स डुक्कर. हॅज चिटेड मी. चिटेड मीन्स काय? फसवणे. त्या डुकराने मला फसवले. ही प्रॉमिस मी अ रुपी. त्याने मला प्रॉमिस केलं होतं की ₹1 तो देईल. देण्याचं कबूल त्याने केलेलं होतं, पण त्याने मला फसवलं असं तो तिथे म्हणाला, सेड द ॲस्ट्रोलॉजर. शी लुक अप ॲट हिम. आणि तिने त्याच्याकडे पाहिलं. यू लुक वरीड. व्हॉट इज रॉंग? तुम्ही खूप काळजीत दिसताय. काय घडलंय? असं त्याच्या पत्नीने त्याला विचारलं. देन ऑन नेक्स्ट पेज, नथिंग, ॲस्ट्रोलॉजर सेड. ॲस्ट्रोलॉजर म्हणाला, नाही, काही नाही. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द पॉल. आणि रात्रीच्या जेवणानंतर सिटिंग ऑन द पॉल मीन्स काय? अ स्टेरिंग कॉट. स्टेरिंग कॉट मीन्स त्या खाटेवर बसून तो म्हणाला, ही टोल्ड हर. त्याने तिला सांगितलं, डू यू नो अ ग्रेट लीड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आणि तुला माहीत आहे का की आज माझ्या डोक्यावरून किती मोठे ओझे उतरले आहे? असं तो ॲस्ट्रोलॉजर त्याच्या बायकोला म्हणाला. ग्रेट लोड मीन्स काय? बर्डन. ओके, म्हणजेच ओझे. की तुला माहीत आहे का की माझ्या डोक्यावरून आज किती मोठे ओझे उतरले आहे? आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. आय थॉट मीन्स मला असं वाटायचं की आय हॅड द ब्लड. इथे द ब्लड इथे फक्त रक्त असा अर्थ नाही, तर किल्ड अ मॅन, एक माणसाचं खून माझ्या हातून झालाय. काही वर्षापासून हे ओझे मी घेऊन फिरत होतो. दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम, सेटल्ड हिअर अँड मॅरिड यू. ही इज अलाइव्ह. आणि तुला माहीत आहे का की मला इतके दिवस माझ्या डोक्यावर एक ओझे होते की मी एका माणसाचा खून केला आहे. दॅट वॉज द रिझन. आणि तेच रिझन होतं, तेच कारण होतं की व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम. मग तो त्याचं गाव सोडून का आला होता हे त्याचं रिझन आहे. तो म्हणाला की हेच कारण होतं की मी माझं गाव सोडून येथे पळून आलेलो होतो. सेटल्ड हिअर. आणि येथे येऊन इथे स्थायिक झालो होतो. अँड मॅरिड यू. आणि तुझ्याशी लग्न केले होते. ही इज अलाइव्ह. आणि तो चक्क जिवंत आहे असं तो ज्योतिषी त्याच्या पत्नीला म्हणाला. शी गॅस. यू ट्राय टू किल हिम. आणि तिने म्हटले की तुम्ही त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असं ती त्याला म्हणाली. गॅस मीन्स काय? धास्तवून ती म्हणाली, तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न केला. ॲज इन आवर विलेज. हो, आमच्या गावामध्ये मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. वेन आय वॉज अ सिली यंगस्टर. की त्यावेळी मी एक सिली मीन्स मूर्ख, हा यंगस्टर मीन्स तरुण होतो. वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड क्वारल्ड बॅडली वन डे. एके दिवशी वन डे वी ड्रँक मीन्स इथे मद्यपान केले. तो म्हणाला की आम्ही एक दिवस मद्यपान केले. अँड क्वारल्ड, गॅम्बल्ड मीन्स काय? तर जुगार खेळणे. आम्ही तिथे खूप जुगार खेळलो होतो. अँड क्वारल मीन्स काय? भांडणं तिथे केलेले होते. खूप वाईट असे बॅडली, एक दिवस भयंकर असे भांडणं तिथे केले होते असं तो तिथे म्हणाला. व्हाय थिंक ऑफ इट नाव, टाईम टू स्लीप, ही सेड. आणि असं बोलताच तो मध्ये थांबला आणि म्हणाला, कशाला त्याचा विचार करायचा, झोपायची वेळ झाली असं तो म्हणाला.
टाईम टू स्लीप, झोपण्याची वेळ झाली आहे. यंग अँड स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द बॉल, आणि जांभई देत मीन्स यंग येते म्हणजे थोडक्यात जांभई देत तो म्हणाला, आणि ही स्लीप ऑन द बॉल, आणि तो त्या खाटेवर स्वतःला त्याने ताणून दिलं, तेथे त्याने झोपून घेतलं. अशा प्रकारे आर के नारायण यांचा हा लेसन येथे आहे की त्यांचं लिखाण हे किती उत्कृष्ट किंवा एकदम आपल्या समोर एखादी गोष्ट घडते किंवा आपण ते अनुभवलंय अशा प्रकारचं ते लेखन होतं. मग येथे ॲस्ट्रॉलॉजर इथे आपल्याला लक्षात येईल की त्याने कशा पद्धतीने किंवा तो व्यक्ती जो होता तो व्यक्ती दुसरा कोणी नाही तर ज्याच्याशी या ॲस्ट्रॉलॉजरचे भांडणं त्याच्या गावामध्ये झालेले होते. ते जेव्हा जुगार खेळले होते तेथे त्यांनी मद्यपान केलं होतं, त्यावेळी त्यांचे जे भांडणं झाले होते त्या भांडणाचं रूपांतर म्हणजेच त्यावर ॲस्ट्रॉलॉजरने त्याला सुरा गोपसला होता आणि विहिरीत ढकलून दिलेलं होतं, आणि त्यातून वाचण्यासाठी तो तेथे गावातून येथे पळून येऊन स्थायिक झालेला होता, आणि रूप बदलून वेश बदलून येथे तो त्याचा उदरनिर्वाह करत होता. येथे तो स्थायिक झालेला होता, आणि तो व्यक्ती समोर आल्यामुळे त्या मॅचलाईटमध्ये त्याचा चेहरा दिसल्यामुळे त्याचा थरकाप तिथे उडाला होता. तो थबकला होता की हा मेलेला माणूस कसा जिवंत आहे, त्यासाठी तो शॉक तेथे झालेला होता. आणि जेव्हा तो व्यक्ती मीन्स गुरुनायक जेव्हा त्याला विचारायला लागला काही प्रश्नांची उत्तरे, की तो गुरुनायक ज्याच्या शोधात होता तो दुसरा तिसरा कोणी नाही तर हा ॲस्ट्रॉलॉजर होता. आणि ॲस्ट्रॉलॉजरलाच तो विचारायला लागला की तो मला कधी मिळेल. आणि याचमुळे काय झालं होतं तर त्याने आपल्या ॲस्ट्रॉलॉजरने त्याच्यापासून सुटका चांगल्या पद्धतीने त्याच्याशी खोटं बोलून करून घेतलेली होती, आणि त्यालाही आनंदी करून त्याच्या घरी पाठवलं होतं. अशा प्रकारचा हा लेसन आपला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचे जे काही ब्रेनस्टॉर्मिंग आहेत, ज्या काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात त्याचे टाईप्स तुम्हाला या नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये हे सांगितलं जाईल. ठीक आहे स्टुडंट्स, केअरफुली हा लेसन हा रीड करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा, आणि जे काही इम्पॉर्टंट्स वाटतील की ॲक्टिव्हिटीमध्ये हे विचारू शकतात किंवा जे इम्पॉर्टंट लाईन्स असतील, जे काही पार्ट असेल पॅरेग्राफमधील, तो तुम्ही अंडरलाईन किंवा काहीतरी मार्क करून ठेवू शकता की जेणेकरून तुम्हाला ॲक्टिव्हिटी सॉल्व करण्यासाठी इझी जाईल. ओके ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओत भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. टेक केअर.